अमरावती निवडणुकीमध्ये आरपीआयचे राजेंद्र गवई यांनी माघार घेतलेली आहे। जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीला विरोध केल्यानं गवई यांनी माघार घेतल्याची माहिती समोर येते। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। तर आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। डॉक्टर राजेंद्र गवई यांनी त्यांच्या आरपीआय पक्षातील जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे। दरम्यान गवई यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा मागितला होता, मात्र प्रकाश आंबेडकरांनी घराणेशाहीला विरोध केला असल्यानं गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर गवई यांच्या या उमेदवाराला पाठिंबा देणार का ते बघावं लागेल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे 2 उमेदवार इथे रिंगणात आहेत। एक मी आहे आणि माझा जिल्हा अध्यक्ष हिम्मत ढोले आहे। आम्हाला वंचितचा पाठिंबा पाहिजे। मागच्या वेळी जेव्हा मी वंचितचा पाठिंबा मागितला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मला डॉक्टर राजेंद्र गवईला पाठिंबा देऊ शकत नाही। तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा देण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेऊन हिम्मत ढोले आमचा जिल्हा अध्यक्ष एक सामान्य कार्यकर्ता दादासाहेबांच्या सोबत घडलेला, दादासाहेबांच्या एबी फॉर्मवरती त्यांनी नगरपालिका लढवली आहे, त्यांची उमेदवारी जाहीर करतो। त्यांना कृपा करून बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।